आज आपण हॉटेल स्टाईल ऑथेंटिक पद्धतीने सांबार कसा बनवायचा ते बघणार आहोत। अगदी सोपी रेसिपी आहे। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी एका कुकरमध्ये 1 कप तुरीची डाळ घेतली आहे। डाळ आपल्याला 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा हळद घालून घ्यायची। सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। कुकर थंड झाल्यानंतर आपण खोलून घ्यायचा आणि डाळ जर अख्खी असेल तर ती चांगली मॅश करून घ्यायची। डाळ अख्खी नाही राहिली पाहिजे। त्यानंतर एका कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घालून घेतलेलं आहे। फोडणीसाठी आपण यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे। त्यानंतर 2 ते 3 सुक्या लाल मिरच्या घालायच्या, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने, 1 कांदा उभा चिरून घालायचा आहे, थोडा जाडसरच चिरायचा। कांदा थोडा गुलाबी झाला की लगेचच आपण यामध्ये 2 टोमॅटो चिरून घालायचे आहेत। टोमॅटो थोडा परतल्यानंतर आपण यामध्ये 1 ते 1.5 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेतलेली आहे आणि 1 मोठा चमचा सांबर मसाला घातलेला आहे। त्यानंतर आपण यामध्ये सर्व भाज्या घालून घ्यायच्या आहेत। भाज्यांमध्ये मी गाजर, भोपळा, वांग आणि शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत। भाज्यांचे तुकडे अगदी मोठे नाही करायचे, थोडे छोटेच करायचे आहेत। त्यानंतर यामध्ये 3 ते 4 चमचे चिंचेचं पाणी घालून घेतलेलं आहे आणि 1 कप आपलं साधं पाणी घालून घ्यायचं आहे। सर्व छान एकजीव करून झाल्यानंतर आपण झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटे चांगलं शिजू द्यायचं आहे। 10 मिनिटांनंतर आपण पुन्हा सर्व एकजीव करून घेऊयात। आता आपण यामध्ये जी शिजवलेली तुरीची डाळ आहे ती डाळ घालून घ्यायची आहे। नंतर यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। त्यासोबतच आपण यामध्ये 1 ते 1.5 चमचा गूळ घालायचा आहे। आपल्याला सांबार किती गोड हवा आहे त्यानुसार आपण गूळ घालायचा, पण एकदम जास्तही गोड नाही झाला पाहिजे, साधारण आपल्याला थोडी गोड टेस्ट यायला पाहिजे। त्यानंतर आपण सांबार मीडियम फ्लेमवर 10 ते 15 मिनिटे शिजू द्यायचा आहे। जेवढा शिजेल तेवढा सांबार चांगला लागतो आणि तोही मीडियम फ्लेमवरच शिजवायचा। शेवटी आपल्याला यामध्ये 1 चमचा सांबार मसाला घालून घ्यायचा आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। सर्व छान एकजीव करून घ्यायचं। आपला ऑथेंटिक स्टाईल सांबार रेडी आहे। त्यानंतर आपण वरून पुन्हा बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। बघा आपला सांबार किती छान झालेला आहे। एकदम जास्त पातळही नाही करायचा आणि जास्त घट्ट पण नाही ठेवायचा। कशी वाटली तुम्हाला आपली सांबारची